सध्या शिमगोत्सव चालू झालेलो असा. शिमगोत्सवाची सुरुवाती होळी तोडण्यापासून होता. एखादं तरी झाड तोडतले आणि त्याच्यानंतर त्या वाजत गाजत घालतले. देवासाठी दिलेल्या देवासाठी हा झाड तोडलेला असा. आम्ही एक तोडला तर 10 दहा लावतलो शाबास. निसर्ग प्रेमीने याची नोंद घ्यायची. होय होय. नमस्कार मंडळी, सध्या मी निसर्गरम्य सुंदर अशा देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात आहे आणि सध्या शिमगोत्सव चालू झालेलो असा. या ठिकाणी असा होळीचं मांड आणि शिमगोत्सवाची सुरुवाती होळी तोडण्यापासून होता. दाभोळे गावाची होळी तोड आज करतले. एखादं तरी झाड तोडतले आणि त्याच्यानंतर त्या वाजत गाजत घालतले. देवा कारणा वगैरे घालतले आणि त्याच्यानंतर बाहेर पडतले. पहिल्या वाजाटी जाऊन दर्शन घेऊया श्री गांगेश्वर पावनाई आणि भावई देवीचा. आणि त्याच्यानंतर आपले या दाभोळे गावातील रहितेबरोबर आपण होळी तोडून जाऊया. आज 12 मान करी गावघर आज जी काय म्हणून त्या ठिकाणी जी काय सालाबाद प्रमाणे जी काय होऊया आणि थंय जाऊन होळीच्या जी काय तोडून तुझ्या जी काय 12च्या मांडात आज त्या काय होळीच्या वाट्याच्या जे आणून ठेवत्या त्याप्रमाणे आता आम्ही तुझा ज्या काय सामना करून आज तुझा बाबा आज ज्या काय म्हणून मर्यादेचा आज जा झाडके मार्केटचे जोड माटण चौऱ्याऐंशीचा तुझा मत जोडचे जी कोणी दुसऱ्या गाडी आता तुझा मत जोडून आज जा सामना करून आम्ही आता पुढे जे काय जाता त्या ठिकाणी जसं जाणार तसं त्या ठिकाणी आज जी होळी तोडून तुझ्या मांडार आणि कोणत्याही तरी तो कोणाच्या काळीचे मग त्रास न वाटा जसं आज जाणार तसं संग मारून हे आणण्याकडे उभं राहू नीट केलेला सांगणार जमेत धरून एवढं मिळून मारून पावन करून जाऊन संभाळ काहीतरी होळी तोडूक चाललेले होळी तोडूक चाललेले असं सगळे दाभोळे गावातील रहिता असा सगळे दाभोळे गावातील वाजत गाजत जात होतात आणि वाजत गाजत होळी आणूची. चला हो इकडे काही देवगडात गेलो, हो इकडे कुणकेश्वरात गेलो, इकडे दाभोळ्यात गेलो. तिटो म्हणतात एका दाभोळे तिटो. सगळे जण आता जमलेले असत. आता होळीसाठी झाड शोधत असा. अजून होताच काय आम्ही काय तुम्ही काय लेट आम्ही 2 वाजता येलो. पाणी या गावया होळी झाड अजून काय गावत नाही. हा गावत नाही म्हणून नको होत मग. हा झाडा माप असतात की नाही. दरवर्षी जरी झाडा तोडली होळीसाठी तरी झाडा माप गावतो आमका. आणि बंधन कोणाचा नाही. हा दाभोळे पाटखर या ठिकाणी लिहिलेले असो आणि या ठिकाणी हा झाड होळीसाठी निवडलेला असा. आंब्याचा झाड असा तरी मंडळी असा. एका काय एक नाही नावच ठेवू नको. काय करूया काय रे काय म्हणता होया बंड्याचो चला ह्यो नाही पसंत सांग मग बघून बघून बघूया. आता पुढे जातो. 4 होळी 4 होळी एक पसंत करूची असा. एक पसंत करायची बघून इलेले आता. हा बघून इला. होळीच्या मांडापासून आता इथपर्यंत किती किलोमीटर झाला. 3-3.5 किलोमीटर लांब इलेले असो होळीच्या मांडाकडसून. अजून बराच जावचा असा. अजून काय ह्यांका होळी तशी होळी गावत नाही असा. 3-4 किलोमीटर झाला अधिक तरी अजून चलतो होतो ना. दमोग झाला. चला
तो काय बघ रतांब्यो म्हणजे काय झाड वयात असा नाही उंच वया वाकडा तिकडा असता नाही बरीचशी झाडं असत आहे सर नारळाची सुपाऱ्याची बेडले माडाची फणसाची आंब्याची रत्तांब्याची हा पसंत येत नाही हा झाड मग किती 5 किलोमीटर येवता येईल मांडापासून डेळे असता नाही म्हणतो याला असता नाही म्हणतात हो रत्ताम हो झाला ठरला काय नाही अजून जमोक झाला जेवणाची सोय खय केलेली हा जेवणाची सोय खय केली चला आता वाळान जाऊया पुढे आता वाजूचा आपी चला बघूया खय बघल्यानी होळीची होळीसाठी झाड अकडे काहीतरी बघलेला असा खायचा ठरला झाड फायनली हा झाड होळीसाठी निवडलेला असा प्रकरण घालतं गोल गांगो आकार मर्यादा उभी नव्हती ठेवलेला मान्य करून घेऊन आता पाहिजे सांभाळून तुझ्या मांडावर होळी घेऊन जाते मी सांभाळून ते राखत राखू दोरी लावतो असत बराचसा उंच झाड असा ज्येष्ठ असत भारी कोणी बोला नको भारी तडणारे असा तडा माया नारळाच्या झाडावर तडणारी असत वाटतं भारी असेच नारळाच्या झाडावर तडणारी असते आमका नाही जमत आहे रत्तांबो धरत नाही एका रत्तांबे धरत नाही बघूया खय पाडतात त्या झाड बरीचशी झाडं असत नारळाची सुपाऱ्याची रतांब्याची फणसाची आंब्याची मिरवेल असत मस्त शांत वातावरण असा बरीच झाडं असत सर सूर्यकिरण पण येत नसत ना दुपारचा वरती शेंड्याक दोरी लावलेली असा आणि आता दोरी लावून उतारतं असत मस्त चढणारे भारी असतात झाडावर पद्धतशीर चढले आणि पद्धतशीर उतारलेले असतात आता चला मारा काप पारंपरिक पद्धतीत होळीसाठी झाड तोडतं असत चेनसॉ वगैरे काय वापरीत नाही पारंपरिक पद्धतीत होळी तोडूची असता दोघजण तोडतं असत दोशे वाजून पहिले असेच झाड तोडायचे दोशे वाजून दोघजण हा परतलेला असा आता ह्या झाड पडताला होळीसाठी नेत असत हा परतलेला असा चावरा अशी उडावतात त्याच्यामुळे जवळ राहता नाही चावरा उडावतात लांब राहावा डोळ्या वेळ्यावर बसत वर लक्ष ठेव करणं बरीचशी झाडं असत पाणी वगैरे बाकीच्या झाडांचे मोडा शकतात त्याच्यामुळे आपण आधी लांब राहावा या सुरक्षा महत्वाची शाबास मस्त पैकी झाड पडलेला असा होळी करूसाठी तुझा नुसता फोटो काढू द्या घाण मारू त्याला घाण मारणाऱ्यांचा फोटो काढू दे असं हे हत्ती आहे ना हे संदीप पुजारे बुवांच्या बदनात हत्ती असतं ते हे बघा संदीप पुजारे आणि हे पण ना रगदान हत्ती असतं ते तबलजी आणि मृदंग म्हणी हा मृदंग म्हणी असं ते रगदान चला चला मेनू केव्हा हे झाड मला कसं देवासाठी दिलेल्या देवासाठी हा झाड तोडलेला असा आणि जरी या झाड तोडला तरी बरीच अजून झाडं असत हा त्याच्यामुळे निसर्गप्रेमीने याची नोंद घ्यायची त्याच्या सांगता झाड तुम्ही दरवर्षी एक तोडतास बरीच झाडं असत
आम्ही एक तोडलं तर 10 लावतो. 10 लावतलो शाबास असा बरीचशी झाडं लावलेली असत यावर्षी. इकडे सुपारीची झाडं असत, नारळाची झाडं असत. रतांब्याची झाडं काय लावची गरज नाही, आपणच रुचतली. कारण या ठिकाणी बरेचशी अशी रतांब्याची झाडं असत. जवळजवळ 50-60 पद्धत अति उंच या झाड तोडलेलं असा होळीसाठी. आणि आता तिथे जे पाणी होती ते कट करत असत. बराच उंच असा शेंडो ठेवतो असता म्हणतात. संपूर्णपणे शेंड्यापर्यंत झाड व्हाया या. आणि ते पुढची जी शेंडे असतात ते तसेच ठेवचे असतात. पुढे येता बरोबर पुढे. चला आता एका बाहेर काढूचा असा अख्ख्याच्या अख्ख्या होळीसाठी झाड तोडलेला रस्त्यापर्यंत नेऊचा बरीच अशी कसरत असा. मग एखादा बाहेर काढतात का मेन माणूस कान मारू घालणार तर मार बाबा कान काय दप्तर टाकल्यान तो तिला होळी तोडूसाठी. तुम्ही नावा झाडावर तडतास? हो सरपंच. नाव काय तुमचा? रवींद्र धुरी. काय वय किती तुमचा? आता जवळजवळ 49-50. मस्त भारी भारी तडतास. आमका नाही नावाचा, आमका नाही नावाचा. खायचं काम करू सांगा, हे पाठी हटणार नाही. भारी भारी काम केलास. मी वर चढलाच तेव्हाच ओळखला हे आता नारळ झाडावर चढणारी असत पारंपरिक पद्धतीने. आमका मशनीशिवाय जमत नाही. सगळ्यांनी मिळान होळी उचललेली असा ही एकीचा बळ एकाच म्हणतात. आता कशी बाबा बाहेर काढतात ते बघूया. वळताना भारी काम होताला, गोंधळात सगळं होतं. रस्ता दाखवणार कोण आहे? अरे खडे काढणार. रस्त्याक लागातागत कसरत आहे. दांडपो घाला. तीर्थाकडनं उचललास की पार्टी जाऊन दे. बाहेर काढूचा कसं भारी असा या. असं हय बाहेर काढूची असा वळी इतकत येतकत कसरीचा काम असा. अर्धी
आहे ना खेळा ना कोण्या वाटते ना रस्त्यावर बाहेर पडणार हा चला आता मग इथून आता परत सरळ रस्त्याने न्यायचं काम मारी आता वळण असा वळण मारतो असा परतली होळी होळीच्या मांडा मिळती आता कारण बराचसा असा जड असा याला जमले हान मारला पण घामाघूम झाले जवळजवळ 3-4 किलोमीटर वरसून लांबसून आणलेली आता होळी होळी कान मारू गेलं नाही तो वाजू घामाघूम जाप धमाक झाला थंडा बिंडा काय चायचा वगैरे उगाच केला त्याचा उगाच केल्याने ना हो थंड्याचा आणि उगाच केल्याने होय बरं आता अर्ध तास काढतले चाय आणि थंडा पिऊ कान मारत होतो होय बसान राहिलो कसा गेलास असं वा दम द्यावा चाय पाणी खाऊन आता मस्त आहे की तरतरीत झालेले असत शेण्याकच कान मारले ना सगळे भार येणार जवळजवळ 4 किलोमीटर अधिक अंतर होता ना होय तर म्हणजे होळीच्या मांडापासून ज्या ठिकाणी होळी तोडलं त्या ठिकाणी 4 किलोमीटर अंतर असा होय आमका जमाक झालेला असा आम्ही आपल्या गाडीन डॅंग टाकलो असो यांच्या आणि उत्साह ज्यांनी होळी कान मारलेलो असा त्यांचा उत्साह काय कमी होत नाही ऐकायचे नाही ते फार ऐकायचं ऐकणारे नाही आणि एकीचा बळ काय असता ह्या ह्याच्यातून उत्साह यांचा काय कमी होत नाही ऐकायचे नाही ते आता ऐकणार नाहीत मांडणार नाही तर ऐकणारे नाहीत ऐकणार नाही उत्सव वाढत जातो आता हा शाबास मारलेले असत उत्सव वाढत जातो आता हा अतिशय वा गांगेश्वर पाहुणा आणि भावाई देवीचा मंदिर असा आणि वाजत गाजत होळी म्हणतो या ठिकाणी होळीचा मांड असा आणि या मांडावर आता ही होळी आणलेली असा वाजत गाजत उत्सव काय कमी नाही असा
बसान घ्यावा आणि मिनी खावा. मी आता गावघर जमून आम्ही याची होळी तोडून आणलेली असा आता आणि या मांडावरच ठेवलेली आहे. त्याची रात्री आमची पाडतर म्हणून एक वाडी आहे ती होळीचं सगळी सजावट करणार आणि उद्या आम्ही होळी उभी करणार सकाळी. सालाबादप्रमाणे आम्ही जे काय आज जवळजवळ 250-300 वर्षाची परंपरा जी काय पूर्वजांनी चालू ठेवल्या. वळी मांडार गावात जाऊन तोडून आणूची मांडार ठेवूची आणि दुसऱ्या दिवशी उभी करून गावघर उभ्या करून आमचं जो काय आमकाठी यांचं जो काय साधा राठी ते हय मांडार आणले जाता परंपराप्रमाणे आणि ते आम्ही आता चालू ठेवलेली आहे आतापर्यंत. ह्याच्या पुढेही चालूच ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी आमचे निशाण खेळगडी बाहेर पडणार वाडी कापड खेळे कापड खेळ हा वाडी. किती दिवस कार्यक्रम असतो शिगम्याचो? यंदा तरी काय सांगता येणार नाही आधी. यावर्षी देव आम्ही बाहेर बाहेर नेणार आहोत. आणि धूळ किती दिवशी मारूच्या? सांगता येणार नाही. येणार नाही. सांगता येणार दिवस नाही. आम्ही बाहेरच नेणार आहोत मुळात. ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे. आमचं हां, मग उद्या सकाळी भेटाया. उद्या सकाळी भेटाया होळी उभी करू. चला धन्यवाद. धन्यवाद. हां.